आज आपण अध्याय 5वा त्याच्याबद्दल बोलणार आहोत. संन्यास योग म्हणून. संपूर्ण ज्ञानेश्वरी मधला हा एकदम छोटासा अध्याय आहे. भगवद्गीतेतले 29 श्लोक आहेत आणि ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये 180 आहे. काही काही अध्यायांमध्ये जवळजवळ म्हणजे 13वा 15वा किंवा 18वा अध्याय बघितला तर असे काही श्लोक आहेत की एकेका श्लोकावरती माऊलींनी 200-300 अशा ओव्या लिहिल्या. तर त्या मानाने हा एकदम छोटा अध्याय आहे. पण छोटा अध्याय आहे, पण महत्वाचा अध्याय आहे की संन्यास योगाबद्दल काय ते सांगितलं. आणि कधी कधी असा संभ्रम होऊ शकतो की कर्मयोग म्हणजे काय, ज्ञानयोग म्हणजे काय, संन्यास योग म्हणजे काय किंवा भक्ती योग म्हणजे काय, हे काय वेगवेगळे प्रकार आहेत. यांचा संबंध काय आहे? तर अर्जुनाला या अध्यायाच्या सुरुवातीला असा एक प्रश्न येतो की कर्मयोग आणि संन्यास योग हे काय वेगळे आहेत का सारखेच आहेत, म्हणजे यांचा संबंध काय. तर त्या एका प्रश्नावरती हा अध्याय आहे आणि बऱ्याचशा गोष्टी याच्यातल्या कर्मयोगामध्ये सांगितलेल्या आहेत आधीच. त्याच्यामुळे मला कदाचित वाटतं की याच्यामध्ये खूप ओव्या नाही आहेत. या ओव्या अशा अर्थाने आहेत की जे आधी जे सांगितलंय ते परत जरा अजून स्पष्ट करून सांगितलंय अर्जुनाला. आणि काही काही अजून थोडेसे दाखले दिलेत, काही दृष्टांत दिलेत. फक्त संन्यास योग आणि कर्मयोग यांचा संबंध काय आहे ते दाखवण्यासाठी हा अध्याय आहे. तर सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे अर्जुन कृष्णाला विचारतो की मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीची निरोपीला होता बहुवसू, तरी कर्मयोगी केवी अतिरसू, ओखी तसा पुढती. अर्जुन विचारतो की तुम्ही मागे सगळ्या कर्मांचा संन्यास करावा असं आम्हाला सांगितलं आणि नंतर म्हणतात की कर्मयोग, हे कर्म करतच राहायला पाहिजे माणसाने. तर हे कर्माचा संन्यास करणं आणि कर्म करतच राहणं हे काही मला परत थोडा गोंधळ झाला. तर मला नीट परत समजावून सांगा की कर्मसन्यास आणि कर्मयोग हे परस्पर विरोधी आहेत का, त्यांचा कुठे संबंध आहे ते सांगा. साहजिक आहे, आपल्याला प्रापंचिक माणसांना पण हा असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. साधारणपणे जेव्हा असा संन्यास हा शब्द ऐकतो तर पहिल्यांदा मी अशी कल्पना येते की कोणीतरी संपूर्ण संसार सोडून संन्यासी होत आहे, की कुठे मठामध्ये जाऊन का कुठे मॉनेस्ट्रीमध्ये जाऊन किंवा अशा संपूर्ण सर्व संघ परित्याग, सगळी नाती सोडून किंवा सगळी जी सुख सोयी आहेत ते सोडून अतिशय संन्यासी आयुष्य म्हणजे अतिशय साधं खडतर आयुष्य जगण्यासाठी जातात. म्हणजे अशा संन्यासी लोक जे असे करतात, तर मग प्रापंचिक माणसाला हे कसं शक्य आहे की आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, सगळी नाती आहेत, संसार करायचा आहे. तर त्या माणसानी संन्यास योगाचं कसं आचरण करावं, तर त्याच्याबद्दल मग माऊली हळूहळू सांगायला सुरुवात करतात. आणि ते म्हणतात की बाबा मी कर्मयोगामध्ये तुला सांगितलं की काही कर्म जी असतात ती तुला स्वतःच्या कर्तव्यानुसार स्वधर्मानुसार तुला ती करायलाच पाहिजे, आणि जी काही वाईट कर्म असतात ती तुला टाकायची आहे. तर हे आपण आधी कर्मयोगामध्ये बघितलं होतं असं की कर्मापासून सुरुवात केली की परिस्थिती, संदर्भ आणि हेतू याच्यावरून काही कर्म सत्कर्म होतात, काही कर्म दुष्कर्म होतात. तर पहिला जो डिसिजन पॉइंट आहे की ठरवायचं पहिल्यांदा की सत्कर्म आहे की दुष्कर्म आहे. आणि स्वतःचं जे कर्तव्य आहे, स्वधर्म जे आहे ते सत्कर्मामध्ये येतं. ती जी सगळी कर्म असतात ती उचित कर्म असतात, ती योग्य कर्म असतात, ती माणसाने केलीच पाहिजे. तर अशी कर्म केली की तिथून पुढे त्या फळाचा त्याग करायचा. की हा त्याग का करायचा की माणसाला कुठलाही असा मीपणा येऊ नये म्हणून. आणि सर्वात महत्वाची जी कर्तव्य भावना आहे ती सर्वात पुढे राहावी याच्यासाठी तो त्याग करायचा. आणि जी दुष्कर्म आहेत ती कर्मच टाकून द्या, म्हणजे त्या कर्मांचा संन्यास करणं. आता स्वधर्म किंवा सत्कर्म, त्याच्यामध्ये आपण बघितलं की स्वधर्म न कळल्यामुळे गेल्या वेळेला आपण याच्यावर चर्चा केली की धृतराष्ट्राला त्याला जे वाटत होतं जे चांगलं कर्म आहे ते पापकर्म कसं झालं, की त्याला स्व कोण आहे ते कळला नाही. तो खरोखर म्हणजे राजा म्हणून त्यांनी सगळे व्यवहार करायचे असताना सुद्धा त्याला सत्तेची अभिलाषा होती. आणि त्या सत्तेच्या अभिलाषेमध्ये तो स्वतःच्या मुलाचं नुकसान करतोय, स्वतःच्या कुळाचं नुकसान करतोय, हे सुद्धा त्याला कळलं नाही. त्यामुळे हे जे कर्मफल त्याग आणि संन्यास ह्या खूप महत्वाच्या संकल्पना आहेत आणि त्या कळल्या पाहिजेत. आणि हे पण कसं अभ्यासाची प्रक्रिया आहे. पण प्रापंचिक माणसाला हे अतिशय कठीण आहे. म्हणजे खरोखर चिखलात राहून कसं चिखल अंगावर येऊ द्यायचा नाही, ही अतिशय तारेवरची कसरत आहे. म्हणजे मी तर म्हणतो की जीवन जगण्याची कला आहे ही. तर बऱ्याच वेळा याच्याबद्दल विचार करताना असं मला वाटतं की कर्मयोग आणि कर्मसन्यास हे चक्रव्यूह भेदण्याची जीवन कला. की कर्म तर करायचंच आहे,
आणि त्याच्याही आधी ठरवायचं आहे चांगलं कर्म वाईट कर्म, आणि ते करून सुद्धा, चांगलं कर्म करून सुद्धा त्याची कुठलीच उपाधी मनाला लागून द्यायची नाही. म्हणजे त्या चक्रव्यूहात एक तर जायचंच आहे, ते पण खूप कठीण आहे, आणि त्याच्यातून जात 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 परत बाहेर यायचं आहे, आणि अशा अवस्थेत बाहेर यायचं आहे की कुठलीच उपाधी, कुठलाच मीपणा त्याच्यात राहिला नाही. त्याच्यामुळे कर्मयोग किंवा संन्यास योग असा समजायला जरी सोपा असेल तरी रोजच्या आचरणात आणायला त्याला अभ्यास लागतो. याचा सर्वात म्हणजे महत्वाचा याच्यात मुद्दा हाच आहे. कृष्ण अर्जुनाला बऱ्याच पद्धतीने समजावून सांगतो की मी जो आधी तुला सांगितलाय अर्जुना, जो निष्काम कर्मयोग, तो निष्काम कर्मयोग म्हणजेच संन्यास योग आहे. याच्यामध्ये काही फरक नाहीये. कर्मयोग कसा करायचा, कुठली कर्म टाकायची, कुठल्या कर्माचं फळ टाकायचं, यालाच आपण संन्यास योग म्हणतो, आणि तोच निष्काम कर्मयोग. पुढे जाऊन माऊली म्हणतात की तरी गेलियाची से न करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. की कर्मयोगी माणूस कसा असावा, की तो कर्मयोगी माणूस जे काही होऊन गेलाय तरी गेलियाची से न करी, से न करी म्हणजे काळजी करत नाही. भूतकाळात जे काही झालंय किंवा त्यांनी जी कर्म केली आहेत, काही कर्म पूर्ण झाली आहेत, काही कर्म अपूर्ण झाली आहेत, काही कर्माचं त्याला पाहिजे होतं तसं फळ मिळालं नाही, या सगळ्या गोष्टींची तो काळजी करत नाही. न पवता चाड न धरी, कुठली गोष्ट त्याला मिळाली नाही तर त्याच्याबद्दल जास्त चिंता करत नाही. जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा, जो अंतर्यामी अतिशय स्थिर असतो, त्याला संसारात किंवा आजूबाजूला त्याच्या जीवनामध्ये, समाजामध्ये जे काही बऱ्या वाईट घटना होत आहेत त्याच्यापासून त्याचं अंतःकरण विचलित होत नाही. आधी पण बघितलं की स्थितप्रज्ञ काय किंवा स्थिर बुद्धी माणूस कसा आहे, की कितीही आयुष्यात उलाढाल झाली तरी सुद्धा त्याचं अंतःकरण स्थिर आहे, बुद्धी स्थिर आहे. आणि कशावर स्थिर आहे? आत्मस्वरूपावर स्थिर आहे, आणि कर्तव्य काय आहे त्याचं, की त्याच्यावरती स्थिर आहे. म्हणजे स्थिर याचा अर्थ असा नाही की की तो काहीच करत नाहीये किंवा त्याचं कुठेच लक्ष नाहीये किंवा त्याला काहीच बरं वाईट वाटत नाहीये. तर ह्या सगळ्या भावना असतात. आता शेवटी आपण सगळेच माणूस म्हणून जन्माला आलो, प्रत्येकाला भावना असतात. आपण काही असे यंत्रमानव नाही. पण इथे सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा, याचा अर्थ कसा आहे की ज्या काही घटना होत आहेत त्याच्यातून सुद्धा तो माणूस त्याचं अंतःकरण आनंदामध्ये राहत आहे आणि तो डिस्टर्ब होत नाही. आणि गोंदवलेकर महाराज याच्याबद्दल अजून चांगलं एक सांगतात की माणसाचं माणसाला त्रास का होतो, दुःख कशापासून होतं माणसाला. मेजॉरिटी ऑफ टाइम बऱ्याच वेळा काय होतं की माणूस भूतकाळात जे झालंय त्याच्याबद्दल विचार करतो, की अशा काहीतरी घटना झाल्या आहेत किंवा काही माणसांबद्दलचे अनुभव आले, वाईट अनुभव आले, किंवा स्वतःच्या आयुष्यात काही दुःखद घटना झाल्या आहेत. तर अशा गोष्टींचा विचार करत करत माणूस दुःखी होतो. बऱ्याच वेळा काय करतो की भविष्यात काय होणार आहे, पुढे काय होणार आहे. तर त्या गोष्टींबद्दल विचार करून माणूस अतिशय चिंताग्रस्त होतो. तर ते म्हणतात की चिंता म्हणजे कशी आहे, की जिवंतपणी माणसाला जाळणारी चिता म्हणजे चिंता आहे. तर आता याच्यावर पण थोडा विचार करायला पाहिजे आपण, की माणूस असेल तर तो विचार करणारच, नाही का. कुठली गोष्ट चांगली आहे, वाईट आहे, त्याला पण भावना आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना की माणूस माणसासारखं जीवन जगतोय, भावना विवश होतो सुखामध्ये, दुःखामध्ये. तर गोंदवलेकर महाराज म्हणतात की विचार आणि चिंता ह्याच्यामध्ये फरक आहे. की विचार तर आपण करायलाच पाहिजे नेहमी, की चांगल्या गोष्टी काय आहेत, वाईट गोष्टी काय आहेत, सदसद विवेक बुद्धी आहे, ह्याचा आपण नेहमी विचार करावा. पण चिंतेमध्ये काय फरक आहे, की भूतकाळात झालेल्या गोष्टी किंवा भविष्यकाळात होणाऱ्या गोष्टी ह्याच्यापैकी आपण काहीच कंट्रोल करू शकत नाही किंवा काहीच बदलू शकत नाही. भूतकाळात झालंय ते झालंय, त्याच्याबद्दल काहीही बदलू शकणार नाही. मग त्याच्याबद्दल चिंता करण्यात काय पॉइंट आहे, की तिथून त्या गोष्टींकडून एक वेळ शिका. म्हणजे भूतकाळातून जे जे काही झालंय त्याच्यातून शिका. पण एकदा तो लेसन घेतला, की जे काही शिकायचं ते शिकला, की मग सोडून द्या. परत 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 तो विचार करून काहीच होणार नाही. आपण बघतो की आपण समजा गाडी चालवत असू, फोर व्हीलर चालवत असू, तर त्याला रेअर व्ह्यू मिरर असतो, की मागे काय कुठल्या गाड्या आहेत किंवा कोणी जोरात येत आहे किंवा काय करतं त्याच्यासाठी बघण्यासाठी असतं, तो रेअर व्ह्यू मिरर असतो. आपण मधून मधून जेव्हा गाडी चालवत असतो तेव्हा मधून मधून त्या रेअर व्ह्यू मिरर मध्ये बघत असतो. पण ते कसं क्षणिक असतं, की थोडं बघितलं की आपण मग परत आपलं लक्ष पुढे असतं, रस्त्यावर असतं. तर गाडी चालवताना जसं आपलं मेजॉरिटी ऑफ टाइम्स पुढे लक्ष असतं आणि थोड्या थोड्या
वेळेमध्ये आपण आपण मागे बघतो. त्याच पद्धतीने आपण आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर मागे सारखं वळून बघितलं तर माणूस पुढे जाऊ शकणार नाही. तर हेच ते चिंता आणि विचारामध्ये फरक आहे, की जर सारखी चिंता करत बसलो आपण तर आपण नेहमीच मागे बघत बसलो आणि त्यांनी त्यांनी काय होतं की जो वेळ आपण आत्ता कसं आयुष्य जगावं आनंदाने किंवा भविष्यामध्ये आयुष्य आनंदाने जगण्यासाठी आता काय करायला पाहिजे हा जो विचार करायचा असतो तो विचार खुंटतो आणि मग माणसाचं संपूर्ण लक्ष त्या चिंतेवर जातं. चिंताग्रस्त होतं माणूस आणि मग तीच चिंता माणसाला जिवंतपणी जाळते, अंतःकरणातून जाळते. त्याचा जो अमूल्य वेळ असतो तो जाळला जातो, तो वाया जातो. भावनांचं पण कसं असतं की शेवटी आपल्याला ठरवायला असतं की भावना विवश आपण होतोच, पण किती लिमिटमध्ये, कुठे जाऊन आपण थांबायला पाहिजे हे कळलं पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट त्याच्यात मला अशी वाटते की हू कंट्रोल्स whom? आपल्या भावना आपल्याला कंट्रोल करतायत की आपण आपल्या भावनांना कंट्रोल करतो. आणि हे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये वापरू शकतो की राग आला. बऱ्याच वेळेला आपल्याला काही गोष्टींचा राग येतो. काही अशा गोष्टी असतात की त्यांच्यावर राग येणं साहजिक आहे. पण त्या रागाचं मग पुढे काय होतं, की त्या रागामुळे आपला कंट्रोल जातो का? का त्या रागाचा आपण चांगल्या गोष्टीसाठी वापर करू शकतो? आता रागाचा सुद्धा चांगल्या गोष्टीसाठी वापर करता येतो, की ती जी एनर्जी आहे, ती जर काही चांगलं करण्यासाठी वापरली आपण, तर नक्कीच त्याचा वापर करता येतो, चांगला वापर करता येतो. कुठल्याही भावना असतील, चांगल्या असतील, वाईट असतील, शेवटी कुठेतरी जाऊन आपण अंतःकरणामध्ये विचार करायला पाहिजे, की त्या भावना आपल्याला कंट्रोल करतायत, की आपण त्या भावनांना कंट्रोल करतो. जोपर्यंत आपण त्या भावनांना कंट्रोल करतोय, तोपर्यंत ठीक आहे. त्याच्यातून आपण मग पुढे जाऊ शकतो. एकदा जर भावनांनी आपल्यावर नियंत्रण मिळवलं, की मग आपली सतसत विवेक बुद्धीवर पडदा पडतो. पुढे ते म्हणतात, की आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. की इथे ते आता सांगतात, की संन्यासी कोण आहे? ते म्हणतात, की मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. ज्याचा मीपणा गेलेला आहे किंवा मी हे कर्तव्य करतोय किंवा मी हा देहरूपी जो मी आहे, तो इतका मोठा आहे किंवा त्याने इतकी कर्म केली आहेत. ही सगळी जी आठवण असते, तो जो विसरलेला असतो माणूस, तोच खरोखर संन्यासी आहे. आता याच्यावरून कळतं आपल्याला, की संन्यासी अवस्था येण्यासाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाहीये, की प्रपंचात राहून सुद्धा जर आपण मीपणा टाकला, तर माणूस संन्यासी होऊ शकतो. जो मने ऐसा जाहला, संगी तोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. की ही जी संन्यासी माणसं आहे ती मानसिक अवस्था आहे. जो मने ऐसा झाला. मने इथे खूप महत्वाचा शब्द आहे, की मनामध्ये ज्याची अशी भावना आहे, की मला आता कुठलाच विषयांचा संग नाहीये, की मला माझे मीपणा राहिला नाहीये. संगी तोची सांडिला म्हणजे माझ्या विषयाचा संग नाहीये. असा जो माणूस आहे, तो माणूस सुखे सुख पावला अखंडित. त्याला सुखाची प्राप्ती होते, अखंडित सुखाची प्राप्ती होते. कारण ही संपूर्णची मानसिक त्याची अवस्था आहे ती बदललेली असते. म्हणजे आतून जो फरक व्हायचा असतो तो होतो. मग असा माणूस संसारात राहिला काय किंवा कुठल्या आश्रमात, मठात राहिला काय, तो एकच आहे. कारण कुठल्याही गोष्टी आश्रमात असताना करणाऱ्या गोष्टी किंवा संसारात करणाऱ्या गोष्टी ह्यांनी तो लिप्त होत नाही. आता अजून एक उदाहरण आपण बघू शकतो, की हे पण मला वाटतं गोंदवलेकर महाराजांच्याच पुस्तकामध्ये की ते उदाहरण देतात, की एक एक माणूस होता आणि बायका, मुलं सगळ्याच आपल्या सामान्य माणसासारखा त्याचा संसार चाललेला असतो आणि बरेच काही त्याला अडचणी येतात. नातेवाईकांमध्ये किंवा त्याच्या कामामध्ये आणि घरामध्ये खूप अशा कटकटी चालू असतात. तर तो माणूस अतिशय कंटाळतो आणि तो म्हणतो, की आता मी संन्यास घेऊन मठामध्ये जातो. तर जातो तो माणूस मठामध्ये. कुठल्यातरी डोंगरावर जाऊन असं एक चांगली झोपडी बांधतो. मग त्याला काही लोक मदत करायला येतात. मग त्या झोपडीचं मग हळूहळू तो अजून एक छोटीशी धर्मशाळा बांधतो, मग एक देऊळ बांधतो. तसा करत करत काही वर्षामध्ये अतिशय एक मोठा मठ निर्माण होतो तिकडे. आणि मग थोडेसे लोक यायला लागतात त्या मठामध्ये. मग अजूनही काही लोक असतात ते त्याला मदत करायला येतात, ते तिकडेच राहायला लागतात, त्याचे अनुयायी बनतात. काही वेळानंतर मग त्या अनुयायांमध्ये आणि त्याच्यामध्ये वाद निर्माण होतो. मग त्या राजकारणामध्ये तो पडतो. आणि मग आता माझा मठ मोठा कसा करायचा, याच्यामध्ये मला अजून जास्त लोकांना इथे कसं आणायचं त्याच्या मागे लागतो. असं तो करत 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 जातो. तर गोंदवलेकर महाराज म्हणतात, की हेच जर करायचं होतं, की मठामध्ये जाऊन मठाची चिंता, मठामध्ये जे आहेत लोक त्यांची चिंता,
त्याच्या मागेचे जे आहे ते राजकारण, त्याच्या मागे मग तुझा तो मीपणा, हे जे सगळं जाऊन तुला मठात करायचं होतं, तर मग प्रपंचात असताना हे केलं असतं तर का वाईट होतं? ही जी म्हणजे मानसिक जी अवस्था आहे, की मीपणा टाकून देणं, ती ती जी केली नाही, तर प्रपंचात असलेला माणूस किंवा मठात असलेला माणूस सारखाच आहे. आणि माऊली मग एक सुंदर दृष्टांत देता इथे, की "देखे अग्नी विझवणी जाये, मग जे राखोंडी केवळू होय, तै ते कापुसे गिवसू ये जियापरी." आता समजा अग्नी म्हणजे मीपणा आहे किंवा मी जे काही कर्तव्य करतोय किंवा मीपणाची जी उपाधी आहे, त्याला जर अग्नी समजलं, तर ती मीपणाची उपाधी असताना तो अग्नी कापसामध्ये ठेवता येऊ शकेल का? नाही ठेवू शकत. आणि कापूस म्हणजे आपण म्हटलं, की अखंड जो आनंद आहे. तर अग्नी आणि कापूस मीपणा ठेवून माणसाला कधीच तो अखंड आनंद मिळणार नाही. तो लगेच कापूस जळून जाईल. पण तो अग्नी विझला, त्याची जेव्हा राख होते, ती राख आपण कापसामध्ये ठेवू शकतो आणि मग ती अगदी व्यवस्थित सुखरूपपणे राहू शकते. तर हा जो दृष्टांत आहे तो पण संन्यासी मनोवृत्तीसाठी अतिशय लागू पडतो, की माणसाने शेवटी काय आहे, की मीपणा टाकला पाहिजे आणि मीपणा टाकला, की मग तो माणूस नेहमी त्या अखंड आनंदामध्ये राहू शकतो आणि ती खरोखर संन्यासी भावना आहे. तैसा असतेनी उपाधी, नाकळीचे जो कर्मबंधी, जयाचीचे बुद्धी संकल्पू नाही. की असा जो माणूस आहे, की ज्याच्या बुद्धीला मी कर्म करतोय किंवा मीपणा आहे, अशी भावना सुद्धा नाहीये त्याला. अशा माणसाला तो कर्म करत असताना सुद्धा तो कर्मबंधामध्ये अडकत नाही. ही संसारी आणि हे कसं आपल्याला प्रापंचिक माणसाला हे कळणं खूप महत्वाचं आहे, की मीपणा टाकून दिला, कुठल्या उपाधी आपल्या मूळ स्वरूपाला चिकटून दिल्या नाहीत, तर मग संसार करताना सुद्धा माणूस त्या कर्मबंधनातून त्याची सुटका होऊ शकते. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले राहुनिया. त्याच्याच पुढे मी आपल्या एक दुसऱ्या अध्यायामध्ये एक ओवी होती, ती लिहिली आहे, की इंद्रियांची संगती जिये पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. तर ह्या दोन्ही ओव्यांचा अर्थ एकच आहे, की इंद्रियांच्या आणि विषयांच्या संघाने जी आपली मनोवृत्ती बाहेर जात असते नेहमी, नेहमी बाह्य जगाकडे जात असते. ती आपण उलटी फिरवून जेव्हा आत्मस्वरूपाकडे आणतो, तेव्हा मग ते खरोखर आपल्याला आत्मस्वरूपाचा बोध होतो. ते आत्मज्ञान काय आहे ते कळतं आणि अखंड आनंद काय आहे ते कळतं. तोच हा अर्थ आहे या ओळीमध्ये आहे, की जेणे भ्रांतीपासून हिरतले, की हा जो संभ्रम आहे, की माझं मूळ स्वरूप काय आहे आणि जो बाह्य सुखांचा, इंद्रियांचा, विषयांचा ओढा आहे, तिथून त्या भ्रांतीपासून हिरतले, त्या भ्रांतीपासून जर जेव्हा मागे येतो, गुरुवाक्ये मन धुतले, गुरूंच्या सांगण्याप्रमाणे किंवा संतांनी जे सांगितलंय तो उपदेश ऐकून मग आत्मस्वरूपी घातले रोवून या. मग आपली जी वृत्ती आहे ती आत्मस्वरूपावर केंद्रित केली, तर मग जो पुढे जो आनंद होतो तो खरा आनंद आहे. आता करता कर्म करावे, हे खुंटले तया स्वभावे, आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो. अशी ज्याची वृत्ती असते, की मी करता आहे आणि मी कर्म करतो आहे, ही ज्याची वृत्ती लय पावलेली असते, तो संसारात असून सुद्धा, कर्म करत असून सुद्धा तो अकर्मीच असतो, तरी अकर्ता तो. तर थोडक्यात काय, की देवा सरू दे माझे मी पण, ह्या सगळ्याचा अगदी थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर हेच आहे, की प्रापंचिक माणसाला, मी सगळ्यांनाच पण विशेष करून प्रापंचिक माणसाला हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, की माझं मी पण जे आहे ते एकदा गळून पडलं, की मग जो राहतो तो खरा आनंद आहे आणि तेच माणसाचं खरं स्वरूप आहे. प्रपंचामध्ये बऱ्याचशा गोष्टी होतात. त्याचं मला माझ्या वडिलांचं एक सांगणं नेहमी लक्षात राहतं, की लहान असल्यापासून वडील म्हणायचे आमचे, की "राजा डोक्यावर बर्फ ठेवायला लागतो." तर तेव्हा नक्कीच असं त्याचा काय अर्थ आहे ते काही कळायचं नाही. पण जसजसे मोठे होत गेलो आणि कळलं, की या आयुष्यातल्या किती गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये असतात, किती गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असतात. मग नियंत्रणाच्या बाहेर ज्या गोष्टी असतात त्या जर आपल्या मनासारख्या झाल्या नाहीत, तर मग कसा त्रास होतो? मग त्याला माणसाने कसं रिॲक्ट करावं? मग हळू त्या डोक्यावर बर्फ ठेवावा याचा अर्थ वेगवेगळ्या लेयर्समध्ये कळायला लागला, की डोकं शांत ठेवावं, वृत्ती शांत ठेवावी, अंतःकरण स्थिर ठेवावं. तर जोपर्यंत असे अनुभव येत नाहीत आणि जोपर्यंत हा अभ्यास होत नाही आपला स्वतःपासून, तोपर्यंत त्या डोक्यावर बर्फ
ठेवण्याचा अर्थ माणसाला कळणार नाही. तरी आत्मयोगे आथिला, जो कर्मफळाशी विटला, तो घर रिघोनी वरिला शांती जगी. आत्मस्वरूपावरती ज्या माणसाचं लक्ष असतं, त्याचा कर्माच्या फळांवरती त्याचा काहीच त्याला इंटरेस्ट नसतो, की त्याला कर्माची फळं कशी असतील किंवा त्याच्यावर आसक्ती जी असते ती त्याची गेलेली असते. त्याच्यामुळे अशा माणसाला घर बसल्याच शांती शोधत येते, की त्याला अजून कुठे जाण्याची काही गरज नाही. येरू कर्मबंधे किरीटी, अभिलाषाची या गाठी, कळासला खुंटी फळभोगाचा. याच्या उलट काय, की जो माणूस कर्माच्या आसक्ती, कर्मफलाच्या आसक्तीवर अडकलाय, अभिलाषाची या गाठी, त्याला काय होणार आहे, की तो कर्माच्या बंधनामध्ये अडकलेला जाणार. त्या कर्मफळाचा जो भोग आहे त्याच्यामध्ये तो माणूस अडकला जाणार. त्याच्यावर एक मला अशी कधीतरी वाचलेली गोष्ट आठवली, की तर बहुतेक इसाप नीतीमधली असेल, की त्याच्यामध्ये अशी गोष्ट होती, की कुठल्या तरी नगरामध्ये एक असा सुखवस्तू माणूस असतो. त्याचं गावामध्ये अतिशय सुंदर घर असतं, की इतकं सुंदर घर असतं, की प्रत्येक गावकऱ्याला त्याचा हेवा वाटतो, की अरे एवढं तुझं छान घर आहे, आजूबाजूच्या घरांमध्ये अतिशय उठून दिसतं. त्याला बरीच वर्ष काही काही लोकांनी त्याला तुझं घर विकतोस का बाबा आम्हाला, की इतकं तुझं छान घर आहे, अशी त्याला विनवणी केलेली असते. आणि तो म्हणतो की नाही नाही, हे घर म्हणजे इतकी मी मेहनत करून बांधलंय आणि इतकी वर्ष राहतोय, तर मी हे घर कधी आता सोडणार नाही आणि विकणार पण नाही. म्हणजे तुम्ही दुप्पट किंमत द्या तरी सुद्धा मी विकणार. तसा त्याला त्या घराबद्दल खूप आवड असते त्या माणसाला. तो माणूस काही कामासाठी त्या नगराच्या बाहेर जातो काही दिवस. तो बाहेर असताना काय होते, त्या घराला आग लागते. तर आग लागते तर त्याची मुलं जी आहेत ती त्याला लगेच बोलवतात त्याला, की बाबा तुम्ही इकडे या, आपल्या घराला आग लागली आहे आणि खूपच अगदी वाईट परिस्थिती आहे. तर तो येतो नगरामध्ये येतो आणि बघतो की इतकं त्याच्या आयुष्यभर मेहनत करून उभारलेलं घर ते जळतंय. ते जळतंय इतकं बघून त्याला इतकं दुःख होतं. तो दुःखावेगाने अतिशय वेडा पिसावतो माणूस. आणि ते असं घर जळत असताना, की बरेचसे बाकीचे पण लोक येऊन बघत असतात. काही शेजारी असतात. त्यांना पण खूप जरा वाईट वाटतं, की अरे असं कसं झालं म्हणून किंवा खूपच वाईट गोष्ट झाली. काही लोकं असतात ते नुसते बघे असतात, की येऊन बघतात, की बाबा काहीतरी आग लागली आहे. त्यांना काय त्याचं बरं नसतं, वाईट नसतं. नुसतं बघ्याच्या भूमिकेमध्ये बघत असतात. तर मग थोड्या वेळाने त्याचा मुलगा येतोय. तो मुलगा म्हणतो, की "अहो बाबा, एक आनंदाची बातमी आहे, की मी तुम्हाला सांगायचं विसरलो, की कालच मी या घराचा व्यवहार केला." एक दुसऱ्या नगरातला माणूस होता. त्यांनी येऊन सांगितलं, की "मी 4 पट किमतीमध्ये हे घर घेतो" म्हणून. आणि कसं आलं, की इतकं ते पटकन झालं, की मला तुम्हाला कळवायचा किंवा तुमच्यासाठी थांबायचा पण मला वेळ नव्हता. त्याच्याबद्दल माफ करा मला, की तुम्हाला न विचारता मी व्यवहार केला. पण हे कालच झालंय. हे जेव्हा तो माणूस ऐकतो, त्याचं जो दुःख वगैरे असतं ते सगळं जातं. तो म्हणतो, "अरे वाह! 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 की वाचलो बाबा याच्यातून. हे जे सगळं आता घर माझं गेलं, एवढं नुकसान झालं आणि व्यवहार झालाय घराचा, त्याच्यामुळे मला आता त्याचे पैसे तरी मिळतील. घर घर गेलं तर गेलं, पण आता पैसे तरी मिळतील." आनंदी आणि थोडी अशी सुटकेची भावना असते, की बाबा थोडक्यात बचावलो. एक घर जळणं ही जी घटना आहे त्याच्यात काहीच बदल नाहीये. पण ह्याच्यामध्ये जो दुःखी माणूस होता तो आता थोडा आनंदी झालाय. एक दिवस तसा होतो. मग नंतर परत अजून त्याचा दुसरा मुलगा येतो. तो म्हणतो, "अहो बाबा एक सांगायचं विसरलं, की व्यवहार झाल्याचा अर्थ की त्यांनी फक्त डाउन पेमेंट दिली आहे. त्यांनी फक्त काहीतरी थोडेसे पैसे दिले. पण त्याला माहीत नाही की घर आता जळालंय. तर कदाचित तो व्यवहार पूर्ण करणार नाही. अशी पण शक्यता आहे." तर हे जेव्हा कळतं, तो माणूस परत थोडासा जो आनंदी असतो, तो परत दुःखी होऊन जातो. मग परत त्याचा मुलगा येतो. तो म्हणतो, की "अहो बाबा, इतका त्रास करून घेऊ नका. तो जो माणूस होता, व्यवहार केला होता ना, तो माणूस तो अगदी शब्दाचा अगदी खरा माणूस आहे." तो म्हणतो, की "काही का झालेलं मी मी आता शब्द तुम्हाला दिला. मी एवढे तो डिपॉझिट दिलं, पैसे दिले. पण दुर्दैवाने ठीक आहे, घर जळालं तुमचं. याच्यात काही तुमची चुकी नाही. पण मी माझा शब्द राखणार आहे आणि मी तुम्हाला पैसे देणार." हे सगळं सांगतो, तर तो माणूस परत खुश होऊन जातो एकदम. म्हणजे अतिशय आनंदी होतो. तर आता ह्याच्यामध्ये काय झालंय, की त्याचं जे घर जळालंय, सुरुवातीचं जे दुःख होतं त्याचं, की घर जळालंय. ते घर जळालंय ही घटना तशीच्या तशीच आहे. पण ह्या माणसाची कुठल्या फलावरती आसक्ती आहे. आधी घरावर आसक्ती होती. ती एका दिवसात घरावरची आसक्ती जाऊन पैशावर, त्याच्यावर जे पैसे मिळणार होते त्याच्यावरची आसक्ती होती.
आणि त्या आसक्तीमुळे घटना तीच असताना म्हणजे घर जळालं असताना सुद्धा त्याचं दुःखाचं रूपांतर सुखात होतं आणि परत त्याच सुखाचं रूपांतर दुःखामध्ये होतं. हा जो प्रकार आहे की येरू कर्मबंधे किरीटी अभिलाषाची या गाठी कळासला खुंटी फळभोगाचा, की एकदा कुठल्या गोष्टीवर आसक्ती राहिली माणसाची, ती घरावर असू दे, कुठल्या वस्तूवर असू दे, कुठल्या नात्यावर असू दे, कुठल्या अपेक्षेबद्दल असू दे किंवा पैशावर असू दे, प्रसिद्धीवर, कशावरही, की त्याला तो कर्मबंधामध्ये अडकला. त्याला काही म्हणजे तिथून उपायच नाही. आणि त्याचं जे भोग आहेत, की सुख आहे किंवा दुःख आहे, हे त्याला भोगायलाच लागणार. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, की ज्याच्या बुद्धीचा निश्चय झालाय आत्मज्ञानावरती, मूळ स्वरूपावरती, ते जे मूळ स्वरूप आहे ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्माचं जे संक्षिप्त रूप आहे ते आपल्यामध्ये आहे, की मीच ब्रह्मरूपी आहे. आपण सोहम भावना म्हणतो. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाचिया हृदया ते गिवसित आले, तयाची समदा दृष्टी बोले विशेषू काही, की अशा माणसाला हे जे व्यापक ज्ञान आहे, या विश्वामध्ये चराचरामध्ये राहिलेलं जे तत्व आहे, जे भगवंताचा अंश आहे, तोच माझ्यामध्ये आहे आणि माझ्यामध्ये आहे म्हणून तो इतर सर्वांमध्ये पण आहे. ही समज असं ज्ञान झालं की मग अशी जी समता दृष्टी असते त्या माणसाला ते शोधत येते. जयाची या हृदयात ते गिवसित आले म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे, की हे समदृष्टीचे वर्म आहे, की सगळीकडे जे ब्रह्म आहे, सर्वत्र सदा सम आहे, तेच ब्रह्म माझ्यामध्ये आहे, की हाच थोडक्यात समदृष्टीचा अर्थ आहे. जीही विषयसंगू न सांडिता इंद्रिया ते न दांडिता परिभोगिली निसंगता कामे विण. आणि असा माणूस जेव्हा इच्छा आकांक्षा आसक्ती रहित कर्म करतो आणि तो कर्म करताना कधी त्यांनी विषयाचा संग टाकून दिलाय आणि इंद्रियांना तो त्रास देत नाहीये, की इंद्रियांना अतिशय न सहन होणारी बंधनं नाहीये, त्यांना दंड देत नाहीये, तर अशा माणूस कर्म करत असताना सुद्धा तो निस्संगीच असतो. परिभोगिली निसंगता कामे विण. का? कारण त्याला कशावरती आसक्ती नसते, कर्माच्या फळावरती त्याला आसक्ती नसते. अर्जुना अनंत सुखाच्या डोही एकसरा तळूची घेतला जीही, मग स्थिरावनी तेही तेची जाहला. असा जो माणूस कसा असतो, की जो अनंत सुखाच्या डोहामध्ये तळामध्ये जाऊन त्याला समाधी लागलेली, की असं थोडंसं व्हिज्युअलाइज करूया आपण, की आनंदाचा डोह आहे आणि त्या आनंदाच्या डोहामध्ये हा माणूस जाऊन तळाशी जाऊन त्याची समाधी लागली आणि मग त्याची अतिशय स्थिर बुद्धी झाली आहे आणि मग तो अशा आनंदाच्या डोहामध्ये अखंड आनंदामध्ये तो राहू शकतो. अथवा आत्मप्रकाशी चोखे जो आपण पेची विश्व देखे, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. असा जो माणूस आहे त्याला आत्मज्ञानाचा जो प्रकाश होतो, तो नेहमी त्या प्रकाशामध्ये निरंतर रत असतो आणि स्वतःमध्येच तो विश्वाला बघतो. आपण विश्वची माझे घर बघितलं, समदृष्टी बघितली, की जो आपण पैची विश्व देखे, तो देहेची परब्रह्म सुखे मानून येईल. अशा माणसाला मोक्ष मुक्ती ही देहात असतानाच मिळते. अशा माणसामध्ये मग काहीच द्वंद्व नसतं. तर हा असा थोडक्यात संन्यास योग सांगितलाय. आता म्हणून की ही कला आहे. त्याच्यावरती तुकाराम गाथेमध्ये काही चांगले अभंग आहेत, की ते म्हणतात की दीप घेऊन या धुंडीती अंधार, भेटे हा विचार अघटित. की समज तू अशा पद्धतीने कर्म करत असशील, निष्काम कर्म करत असशील, तर तुझ्या हातात तो निष्काम कर्माचा कर्मातीतपणाचा दिवा आहे. तो दिवा घेऊन जिथे इथे फिरशील तिथे उजेड होणारच. तिथे तुझ्याकडून पुण्यकर्म तुझ्याकडून घडणारच. मग असाच दिवा हातात असताना तुला अंधार दिसेल, ही अघटित गोष्ट आहे. दुसरा एक तुकाराम महाराज दृष्टांत देतात, की उधळीता माती रवी कळामुळे हे कैसेनी नकळे भाग्यहीन. आता आपण बघतो की सूर्याचा प्रकाश, सूर्याची किरणं संपूर्ण पृथ्वीवर पडतात. तर समजा आपण माती किंवा चिखल घेऊन त्या सूर्यांच्या किरणांवरती उधळलं, तर ते सूर्याचे किरण त्यांनी मळतील का? त्यांना तो डाग लागेल का? का? कारण ते अलिप्त आहेत. कर्मयोगी माणसाने अशीच कर्म करावी. मीपणा टाकून कशी कर्म करावी. त्याच्यासाठी हे दोन सुंदर दृष्टांत आहेत. अजून एक त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं, की आपण ताक घुसळून जेव्हा त्याचं लोणी बाहेर येतं, तर ताकामधूनच ते लोणी आलेलं असतं. तर समजा आपण
माणूस म्हणून, प्रापंचिक माणूस म्हणून बराच अभ्यास करत करत जाऊन पुढे आपल्याला ही कला अवगत झाली. मीपणा टाकून समदृष्टी ठेवून कशी कर्म करायची आणि मग त्या कर्मबंधनातून कशी मुक्ती होईल ही हळूहळू कला कळली. तो जो अभ्यास असतो ते ताकाचं घुसळणं असतं आणि तो अभ्यास एका परिस्थितीला येऊन इतका असा तो प्रगल्भ अभ्यास होतो की मग त्या घुसळण्यातून मग लोणी निर्माण होतं. ते लोणी म्हणजेच आपला निष्काम कर्मयोग. आणि एकदा ते लोणी झालं की कितीही प्रयत्न केला की समजा आपल्याला त्या ताकातून लोणी आलंय, आता परत ते ताकात मिसळून टाकायचं तर ते शक्यच होत नाही. म्हणून असा जो माणूस अभ्यास करत करत आयुष्य जगण्याची कला कळते आणि एकदा अशी कला कळली की त्या माणसाला मग कुठलीच कर्मबंधनाचा त्याला त्रास होत नाही. तर हा जो विचार आहे हा परत नीट समजावून सांगण्यासाठी माऊलींनी हा संन्यास योग लिहिला. तर ह्याच सुंदर विचारावरती आणि तुकाराम गाथेच्या अभंगांवरती आपण आजचा अभ्यास वर्ग इथेच संपवूया. आतापर्यंत जी झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करून आपण पसायदानाने अभ्यास वर्ग संपवूया.